हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलो आहोत. बेबी केअर टिप्समध्ये आपण अंबलिकल कॉर्ड म्हणजे बाळाची नाळ याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आणि तिची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ फक्त न्यू मदर किंवा प्रेग्नेंट वुमन यांच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे असं नाही. ॲज अ ह्युमन बिईंग आपल्यापैकी प्रत्येकाला अंबलिकल कॉर्डबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला नॉलेजेबल वाटला तर इतरांसोबत शेअर करा. तर बेसिकली अंबलिकल कॉर्ड म्हणजे काय? तर बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा पोषणासाठी पूर्णपणे आईवर डिपेंड असतं. बाळाला मिळणारे पोषण आणि ऑक्सिजन ज्या पाईपसारख्या स्ट्रक्चरमधून बाळापर्यंत येतं त्या नळीला अंबलिकल कॉर्ड म्हणजेच नाळ असं म्हटलं जातं. तर या अंबलिकल कॉर्डचं महत्त्व काय आहे? तर आपली ह्युमन बॉडी कणांपासून बनली आणि ते कण म्हणजे पेशी. तर ह्या पेशी तयार कशा होतात? तर अंबलिकल कॉर्डमध्ये जे ब्लड व्हेसल असतात त्यापासून आपल्या शरीरातील सर्व पेशी तयार होतात आणि पेशींच्या समूहापासून आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव तयार होतात. त्यामुळे अंबलिकल कॉर्ड फार महत्त्वाचे आहे. तर आता बाळापर्यंत येणारी पोषण मूल्ये किंवा ऑक्सिजन डायरेक्ट अंबलिकल कॉर्डमध्ये येतं का? तर नाही. ते प्लेसेंटा थ्रू आधी फिल्टर केलं जातं, म्हणजे आवश्यक तेवढेच घटक पुढे पाठवले जातात आणि बाकीचे रिजेक्ट केले जातात. म्हणजे प्लेसेंटा एक प्रकारे फिल्टरेशनचं काम करतो. तर प्लेसेंटा म्हणजे काय? तर प्लेसेंटा म्हणजे एक वॉल लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण युटेरससुद्धा म्हणतो, जे बाळाच्या नाळीला जोडलं जातं आणि आईकडून येणारी पोषण मूल्ये आधी प्लेसेंटा थ्रू फिल्टर केली जातात आणि मग बाळाकडे पाठवली जातात. तर आता बाळाची नाळ कट कधी केली जाते? तर बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या नाळीचं फंक्शन स्टॉप होतं, म्हणजे बाळाला त्याची गरज नसते. तेव्हा डिलिव्हरीनंतर बाळाची नाळ कट केली जाते आणि बाळाला आईपासून दूर केलं जातं. तर कट केल्यानंतर बाळाची नाळ एका क्लिपने घट्ट अशी पॅक केली जाते, म्हणजे बांधली जाते. त्याला क्लॅम्प बोलतात. तर असं का करतात? तर नाळीतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ती घट्ट अशी बांधली जाते. तर आपण जेव्हा घरी येतो, म्हणजे आपल्याला डिस्चार्ज भेटतो, तर घरी आल्यानंतर अंबलिकल कॉर्डची काळजी कशी घ्यायची, कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच अंबलिकल कॉर्ड किती दिवसात नॅचरली गळून पडते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर अंबलिकल कॉर्ड 7 ते 15 दिवसात, म्हणजे 1 ते 2 आठवड्यात नॅचरली सुकून जाते, ड्राय होते आणि ॲटोमॅटिकली गळून पडते. आपल्याला काहीही एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज नसते. आपण फक्त काही गोष्टी करायच्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अंबलिकल कॉर्डचा एरिया नेहमी क्लीन आणि ड्राय ठेवायचा. म्हणजे जोपर्यंत नाळ गळून पडत नाही तोपर्यंत बाळाला अंघोळ घालायची नाही, तर फक्त बाळाला पुसून घ्यायचं. त्याला स्पॉन्ज बाथ बोलतात. सेकंड थिंग, बाळाला डायपर घालताना ते नेवल एरियाच्या खाली घालायचं आणि क्लिपला टच होऊ द्यायचं नाही, म्हणजे बाळाला इजा पोचणार नाही. थर्ड थिंग, बाळाच्या नाळेला किंवा अंबलिकल कॉर्डला गरज नसताना सारखा हात लावायचा नाही, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. फोर्थ थिंग, समजा 7 ते 10 दिवसात किंवा 15 दिवसात नाळ गळून पडली नाही तर डॉक्टरांना भेटायचं, पण ती ओढून तोडण्याचा प्रयत्न करायचा नाही, ते बाळासाठी डेंजरस ठरू शकतं. फिफ्थ थिंग, जेव्हा तुम्ही बाळाच्या नाळीला हात लावता तेव्हा हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं आहे, कारण त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं बाळाला. सिक्स्थ थिंग, डॉक्टरांनी सजेस्ट केल्याशिवाय कोणतंही ऑइल, मलम, पावडर नाळीवरती लावायचं नाही. अगदी तेलही नाही लावायचं. जर तुम्हाला त्याभोवती काही रेडनेस, स्वेलिंग किंवा पस दिसत असेल तर डॉक्टरांना भेटायचं आणि डॉक्टर जे सांगतील तेच मेडिसिन यूज करायचं. आता ही बिटाडीन पावडर आहे आणि एक सर्जिकल स्पिरिट म्हणून मार्केटमध्ये भेटतं. तर हे दोन्ही प्रोडक्ट मला स्वतःला जेव्हा डिलिव्हरीनंतर डिस्चार्ज मिळाला तेव्हा डॉक्टरांनी दिलं होतं. मग आधी ते सर्जिकल स्पिरिटनं क्लीन करतात आणि पावडर स्प्रेड करतात, पण हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानं करायचं, मनाने नाही. आता आजकाल अंबलिकल कॉर्ड स्टोअर केली जाते आणि जुलै हा मंथ अंबलिकल कॉर्ड ब्लड अवेअरनेस मंथ म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर ह्याचं महत्त्व काय आहे? हे का स्टोअर करण्याची गरज आहे आणि कसं स्टोअर केलं जातं? आपण घरी करू शकतो का? तर नाही, घरी नाही. अंडर मेडिकल ऑब्झर्वेशन्स लॅबोरेटरीमध्ये अंबलिकल कॉर्ड प्रिझर्व केली जाते. आता त्याचा फ्युचरमध्ये काय फायदा आहे? तर फ्युचरमध्ये आपण त्यापासून डिफरंट ऑर्गन रिक्रिएट करू शकतो, जसं की हार्ट, किडनी, ब्लड व्हेसल्स. त्यामुळे कॉर्ड प्रिझर्वेशन हे बाळासाठी लाईफलाईन ठरू शकतं. आता हे स्टोअर कसं केलं जातं? तर कॉर्डमधून ब्लड एका स्पेशल बॅगमध्ये रिमूव्ह केलं जातं. नंतर ते टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. टेस्ट केलेलं ब्लड डिलिव्हर केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. तिथे एका स्पेशल कंटेनरमध्ये ते स्टोअर करून लिक्विड नायट्रोजनच्या टँकमध्ये एका स्पेशल कंडिशनमध्ये स्टोअर केलं जातं. हे असे कॉर्ड आपण 100 वर्षापेक्षा जास्त काळासाठी स्टोअर करू शकतो. तर याचा बाळासाठी काय फायदा होतो? तर अनफॉर्च्युनेटली आपल्या बाळाला फ्युचरमध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर झाले किंवा एखादा ऑर्गन डॅमेज झाला तर ह्या सेल्स वापरून आपण तो ऑर्गन रिक्रिएट करू शकतो, बाळाची ट्रीटमेंट करू शकतो. आणि ह्याचा फायदा फक्त बाळालाच नाही होत, तर बाळाचे सिबलिंग्स म्हणजे भाऊ बहीण, आई वडील ह्यांच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंटमध्ये ह्या कॉर्ड सेल्सचा फायदा होतो. तर ह्या रिलेटेड रिसेंटली माझ्या बघण्यामध्ये एक मूवी आला, त्याचं नाव जन्म आहे. फार जुना मूवी आहे, मराठी मूवी. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यूट्यूबवर तो मूवी आहे, सर्च करून पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.